नमस्कार. BR न्यूज चॅनल प्रस्तुत सत्ताचक्र या विशेष कार्यक्रमात मी विशाल भांगे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या देशात लोकसभेचा फेवर सुरू आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये देखील निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापू लागलेलं आहे. सत्ताचक्र या विशेष कार्यक्रमात आपण सोलापूर शहरातील विविध पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करतो आहे, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहे. आज अशाच एका मान्यवरासोबत आपण चर्चा करणार आहोत. ते आहेत भाजपाचे युवा नेतृत्व आणि नगरसेवक नागेशजी वल्याळ. नमस्कार विशालजी. नमस्कार. आपण BR चॅनलच्या माध्यमातून आलात आणि मुलाखत घेते यासाठी तुम्हाला प्रथमतः धन्यवाद. आणि आज गुढीपाडवा आहे, शुभेच्छाही तुम्हाला चॅनलच्या वतीने किंवा बाकीच्या आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना देऊ इच्छितो. तर सध्या निवडणुकीचं वारं सुरू आहे आणि देशात एक 2 टर्म किंवा 3 टर्म वगळलं तर देशामध्ये काँग्रेस सत्ता होती. तर या 40-50 वर्षामध्ये देशामध्ये म्हणावा असा विकास झाला आहे का, किंवा सर्वसामान्यांची कामं झाली आहेत का? मी प्रथमतः तर सांगेन की आज जसं पाडवा आहे त्याच पद्धतीनं आमच्या भाजपाचा आजचा एक महत्त्वाचा दिवस, कारण ह्या दिवशी आमची स्थापना झाली. तुम्ही विचारलेला प्रश्न यामध्ये महत्त्वाचा असा आहे की या 60 वर्षात फक्त भाजप 2 वेळा सत्तेत आलेली आहे आणि एकदा अटलजींच्या नेतृत्वात, त्यानंतर आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात. पण या 40 उरलेल्या ज्या 50 वर्ष आहेत, या 50 वर्षात काँग्रेसमध्ये सुद्धा चांगले नेते होऊन गेलेत. मग ते सरदार वल्लभभाई पटेल असतील, जगजीवनराम असतील, अशा नेत्यांना असतानासुद्धा हे काँग्रेस सरकार त्यांच्या माध्यमातून कुठलंही काम चांगल्या पद्धतीने नाही, एक घराण्याशाही, त्यानंतर एक गांधी घराणं सोडून दुसरं कुठलंही काम आणि लोकांना लुबाडणं, लोकांना मोठे घोटाळ्या करण्यात येत पहिल्यापासून एक्सपर्ट असलेला काँग्रेस, आणि त्यामध्ये चांगल्या नेत्यांना दबावून ठेवणं आणि त्यांना वंचित ठेवणं या विकासापासून. विकास करण्याचं ध्येय जरी या नेत्यांकडे असलं, आम्हाला या सगळ्या गोष्टीचा अभिमान आहे. गांधीजी असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, आज त्यांची स्मारक आपण उभा केली आहे. त्या गांधीजींच्या स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत आपण सोलापूर असेल किंवा देश स्वच्छ होत आहे, कारण त्यांच्या चष्म्याच्या द्वारेतूनच आणि आमच्या नरेंद्र मोदींनी हे संदेश दिला आहे. त्यांचं बघण्याचं दृष्टिकोन काँग्रेसचं चांगलं होतं. तेव्हा जे स्वप्न गांधीजींनी बघितलं ते खरे उतरू शकले नाही, कारण हे नेहरू घराणा, गांधी घराणा आल्यानंतर हा सगळा प्रकार काँग्रेसमध्ये गलिच्छ राजकारण चालू झालं. मी एवढंच सांगेन की या 40-50 वर्षाच्या यांच्या राजकारणात ह्यांनी विकासाच्या मुद्द्यावर कधीही मतं मागितलेलं नाही. एक घराणाशाही, एक हुकुमशाही आणि आपल्या आपल्या भागातून, म्हणजे मग ती महाराष्ट्र स्टेट असेल, त्यानंतर कुठल्याही स्टेट असेल, मग त्या स्टेटच्या माध्यमातून वैयक्तिक चांगल्या पद्धतीने तयार झालेले मातब्बर नेत्या याच्या जीवावरच, म्हणजे आपण एक्झाम्पल म्हणून सुशीलकुमार शिंदे इथून घ्या, बारामतीतून शरद पवार घ्या, नांदेडतून चव्हाण साहेब घ्या, या मोठ्या नेत्या जीवावरच ही काँग्रेस उभा केलेली आहे. काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता हा कधी मोठं होऊ शकलं नाही आणि यांना ज्या परिस्थितीला ती परिस्थिती कायम ठेवलेली आहे. म्हणून आज बरेचसे काँग्रेसचे कार्यकर्ते गरीब आहेत, हे मोठं वर्ग भाजपकडे वळत आहे. आत्ता तर नेतेसुद्धा आमच्याकडे येत आहेत राष्ट्रवादीमध्ये असं विषयामध्ये, पण अशा बरेचशा नेत्यांमध्ये सुद्धा ही अडचण झाली आहे की त्यांनी आता हे पक्ष सोडून भाजपाच्या वाटेवर आलेत किंवा युतीच्या वाटेवर आलेत. मी एवढं सांगू इच्छितो, यांच्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत, 50 वर्षाच्या कारकिर्दीत कुठलाही विकास झाला नाही. मग ते अमेठीपासून असू द्या की आता वारलेल्या केरळाच्यापर्यंत असू द्या, हे कुठलेही विकास यांच्याकडनं झाला नाही. म्हणून लोक आज नरेंद्र मोदींकडनं आशावादी आहेत आणि लोकांना असं वाटतं की एक चांगलं नेतृत्व जे म्हणजे आपल्या भारतासाठी आणि पूर्ण वेळ देणारा मुख्यमंत्री. आता परत म्हणले, आपण म्हणतो ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर आत्तापर्यंत होते, पण आता ॲक्टिव्ह प्राईम मिनिस्टर आपल्याकडे आहेत आणि जनता भाजपाच्या पाठीशी आहे आणि नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे. आपण म्हणल्याप्रमाणे ॲक्टिव्ह प्राईम मिनिस्टर किंवा भाजपने दिलेली जी आश्वासनं आहेत ती पूर्ण झालेली दिसत आहेत का आपल्याला? निश्चित. सगळे विरोधकांचं तर असं म्हणणं आहे की आश्वासन दिलेले सगळे फोल ठरलेले आहेत आणि फक्त घोषणाबाजी करणारे हे सरकार आहे. काय सांगाल त्याबद्दल? मी काय म्हणतो, मी काँग्रेसच्या कुठल्या नेत्यांनी तुम्हाला सांगितलं, त्यांना माझा सवाल आहे, त्यांनी आत्तापर्यंत गरिबी हटावचा नारा पूर्ण करू शकले नाही. ह्यांनी आज नरेंद्र मोदी आल्यानंतर तुम्हाला किती लोकांना माहीत आहे की नाही, आत्तापर्यंत 153 योजना त्यांनी आणलेत.
मग त्यात महत्त्वाची योजना आज आपण ह्याच्यात बघतोय FM आणि या चॅनलवर मोठ्या प्रमाणात भाजपच्या विरोधात बोललं जातं आहे किंवा ॲड त्या पद्धतीनं उज्ज्वला गॅस योजनेची आज संकल्पना आहे. आज किती मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदींनी त्या संकल्पनाचं रूपांतर करून मोठ्या लोकांना, गरीब महिलांना आज उज्ज्वला योजना, त्यानंतर जनधन योजना, 0 पेमेंटवर अकाउंट काढून दिले. किती लोकांना फायदा झाला. आज कित्येक वर्षापासून आपण म्हणत होतो, राजीव गांधींचं म्हणणं होतं, आम्ही जर केंद्रातून 100 रुपये पाठवत असेल तर 15-20 रुपयेच त्या लाभार्थीपर्यंत पोहोचतो. या जनधन योजनेच्या माध्यमातून आज मोदी साहेब 100 रुपये पाठवतात तर 100 रुपये त्यांच्या खात्यात मिळायला लागले. हे कशाला? 0 बॅलन्सचं अकाउंट मोदी साहेबांनी काढायला लावलं. लोकांना बँक माहीत नव्हती. आणि राहिला तो डिमॉनिटायझेशनचा विषय पैशाचा, लोकांना त्रास झाला आहे. पण मला मान्य आहे, पण ते मोठ्या प्रमाणात एक अतिरेकी असतील किंवा पाकिस्तानसारख्या लोकांना धडा शिकवण्यासाठी तो पैशाचं चलन किंवा नोटबंदी ही सगळी रूपांतर मोदी साहेबांनी केलं. हे जर मागचा हेतू एवढंच आहे, काळा पैसा जो लोकांकडे आहे तो बाहेर पडावा, हा उद्दिष्ट चांगला होता. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं गोरगरिबांसाठी आरोग्य योजना आणली त्यांनी. 5 लाखापर्यंत एक फॅमिलीला गरिबाचं जे ध्येय पंडित दीनदयाल उपाध्याय आणि श्यामाप्रकाश मुखर्जींचं होता, तोच संकल्पनेतून आज मोदींच्या हातातून घडतं आहे. आणि वंचित असलेला लास्ट घटकाचा माणूसपर्यंत ही लाभ पोचावे म्हणून आयुष्यमान भारत आणलं. आणि आयुष्यमानच्या भारतच्या माध्यमातून एका घराला 5 लाख रुपयेपर्यंत आज विमा योजना असतील किंवा या लाभार्थींना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्यांनी त्या आरोग्य सेवेसाठी आज कित्येक लोकांना लाख 2-2 लाख रुपये देतात. त्या सुभाष देशमुख असतील, विजय देशमुख असतील, या मोठ्या प्रमाणात गरीब लोकांसाठी किडनी फेलियर असतील किंवा डायलिसिसचा विषय असेल किंवा हार्टचा विषय, ह्या आरोग्याच्या विषयावर मुख्यमंत्रीसुद्धा तेवढं प्राधान्याने काम करत आहेत. म्हणून जनधन योजना असेल, उज्ज्वला योजना असेल, आरोग्य योजना असेल, कामगारांसाठी कुठले आपले पॉलिसी असतील, ह्या सगळ्या सरकारने चांगल्या पद्धतीनं राबवत आहेत. म्हणून तर जनतेचा विश्वास आहे. आज कुठेही गेलं तरी तुम्हाला मोदीशिवाय लहान मुलापासून ज्येष्ठापर्यंत विचार बदलत आहे. भलेही पहिले काँग्रेसला त्यांनी मतदान केलं असेल, पण आज लोकांना नक्की असं वाटतं की कुठंतरी आपल्या देशासाठी अहोरात्र झटणारा नेता भाजपाकडेच मिळू शकतो, दुसरं कोणाकडं नाही. विरोधकांनी असा आरोप केलेला आहे की मोदी सरकारने आश्वासन दिलं होतं प्रत्येकाच्या अकाउंटवर 15 लाख जमा होतील. त्याच पद्धतीने सोलापुरातून मिलिटरीसाठी कापड खरेदी केलं जाईल. ते आश्वासनं पूर्ण झालेली आहेत का? प्रथमतः तर नेताच बालिश असल्या कारणाने 15 लाख अकाउंटमध्ये जमा करणं हे प्रोपगंडा एकदम चुकीचं आहे. मोदी साहेबांनी असं 15 लाख येतील असं कधीही उच्चार केला नाही. त्यांचा बोलण्याचा हेतू असा आहे की आपण ह्या सगळ्या काम करत असताना जे काळा पैसा आहे तो काळा पैसा बाहेर पडलं तर एकेका माणसाकडे 15 लाख रुपये असतील, एवढी घोटाळे या काँग्रेस सरकारने केलं असं त्यांच्या भाषणात उल्लेख केला आहे. पण आता दुर्दैव आहे, नेतृत्व त्यांचं तसं आहे. तर एक त्यांचंच नेतृत्व सांगते बटाटा इकडं घालून जर सोनं काढत असतील तर ते अपवाद आहे की आम्ही त्याला काय सांगू शकत नाही. 15 लाख लोकांच्या जर खात्यात येत असतील, 15 लाख आल्यानंतर कशाला भाजपला विचारतील लोक किंवा कशाला काँग्रेसला विचारतील. पण त्यांचं उद्दिष्ट एवढंच म्हणायचं होतं की हे काही करून अशा 15 लाखपर्यंत अकाउंट गरिबाच्या होऊ शकते, एवढे मोठे घोटाळे यांनी केलेले आहेत असं सांगण्याचा अर्थ. आणि राहिला तुम्ही विषय दुसरा, मला हे विचारलं की मिलिटरीच्या कपड्याच्या वेळी गेल्या 5 वर्षाखाली मोदी साहेबांनी सांगून घेतलं. आत्ता तुम्ही यंत्रमागधारकांकडे विचारू शकता, मोठ्या प्रमाणात आता मिलिटरीना आपण बेडशीट, टॉवल्स, त्यांना लागणारे हे सगळं प्रोडक्शन करून त्यांना पाठवत आहे. आता काल मी राजू राठींशी किंवा पेंटप्पा गड्डम ह्या यंत्रमागधारकांच्या अध्यक्षाने ह्यांच्या राजू राठींशी बोलत असताना त्यांनी स्पष्ट सांगितलं आत्तापर्यंत 27,000 बेडशीट आम्ही पाठवलेले आहे. आणि मोदी साहेबांच्या ते जॅकेटवरची जो आरोप झाला तो सुद्धा सोलापुरातून आपण लोकांनी बनवला. मिलिटरीसाठी तर बेडशीट आणि टॉवेल पाठवले आहेत, येणाऱ्या काळात ते करणारच आहेत. पण इथून काही भारताला अजून आता लागणारा जो सामग्री आहे, हातमागचा मोठा विषय सोलापुरात आहे, यंत्रमागधारक तर आहेत. आणि आता गारमेंट हब होते साहेब. गारमेंट हा आपल्याला बीडी उद्योगाला पर्याय म्हणून आपण बघतो आहे. कारण गारमेंटला जेवढे लेबर्स लागणार आहेत ते रूपांतर फक्त ते बीडी कामगारातून होऊ शकतो. आज बीडी कामगार मोठी संकट आहे. म्हणून माननीय सुभाष देशमुख असतील किंवा
किंवा विजय देशमुख असतील, यांनी आता MIDCमध्ये मोठं गारमेंटसाठी क्लस्टर म्हणून क्लस्टरसाठी जागा दिली आहे 6 एकरची, आणि त्या माध्यमातून कित्येक बेरोजगारांना तिथं कमीत कमी आत्ता 80,000 विडी कामगारामधून 4,000 लोकांची तर मी प्रशिक्षण द्यायचं सुरुवात केली आहे. त्या लोकांना उद्या रोजगार उपलब्ध होणार आहे आणि सोलापूर हे मोठं गारमेंट हब होणार आहे. अशा या वाटचालीकडे जात असताना आपण सकारात्मक विश्वास आपण लोकांनी ठेवलं पाहिजे आणि काँग्रेससारख्या बेबुनियाद आरोप करणाऱ्या लोकांवर अजिबात विश्वास नाही ठेवला पाहिजे. आत्तापर्यंत त्यांनी एक बिस्किटची फॅक्टरी आणतो म्हणून आणू शकले नाही. कित्येक योजनांचे त्यांनी नारळ फोडून उद्घाटन केले शिंदेसाहेबांनी. कुठलं आणलं हे आत्तापर्यंत एक दाखवा. NTPC हा विषय कुठेही कोण एक्सेप्ट न करताना आणून सोलापूरला लादलं. त्याचा आज 2%ने आपल्याला जास्त गरमी सोसावं लागतं. किती मला त्यांना सवाल आहे माझा की त्यांनी आत्तापर्यंत सोलापूरच्या किती लोकांनी त्यात रोजगार मिळवला मला सांगावं. कारण आज तिथे गेल्यानंतर उत्तर भारतातील असतील किंवा साऊथ इंडियन जे एज्युकेटेड आहेत ते त्या प्लॅन्टच्या निगडीत आहेत त्या लोकांनाच नोकरी मिळाली, पण सोलापूरच्या कुठल्या माणसाला नोकरी मिळाली नाही. तर विरोधकांनी असा आरोप केलेला आहे की 2 देशमुखांच्या वादामध्ये सोलापूर शहराचा विकास झाला नाही. आज सोलापूर शहरवासियांना 7 ते 8 दिवसाआड पाणी येतं आहे. काय सांगाल त्याबद्दल? साहेब, दोन्ही देशमुखांचा हे वारंवार उल्लेख करतात. मला आवर्जून सांगायचं आहे की एक महापालिकेचा जबाबदार नगरसेवक आहे. माझ्या महापालिकेच्या आत्तापर्यंत झालेल्या काँग्रेसच्या नगरसेवक असतील किंवा महापौर असतील किंवा त्यांचे कोणी बाकीचे नेते असतील, त्यांनी एवढंच सांगावं की जेवढी निधी आम्ही आत्ता आणली आहे महापालिकेत, ती निधी तेवढी त्यांनी गेल्या 30 वर्षात आणलेत का? कारण मी एक अभ्यासू नगरसेवक म्हणून मला ओळखलं जातं. मी एवढंच सांगू इच्छितो तुमच्यासमोर. लोकही म्हणतात म्हणून मी अभ्यासू म्हणून नाही, मला जेवढं कळतं मी तेवढं सांगेन. आज दुहेरी पाईपलाईनसाठी 450 कोटी आम्ही आणलेत आणि दुहेरी पाईपलाईनचं टेंडर कामाला आहे. आम्ही आमच्या काळात स्मार्ट सिटी झाली. स्मार्ट सिटीचे कामं सोलापुराच्या माध्यमातून तुम्ही बघतायत. तिसरे म्हणले LED लाईट्स. आज सोलापुरात ज्या मोठ्या प्रमाणात LED लाईट्स बसायला लागले, जी बोजा 3 कोटी रुपये लाईट बिल होणार आहे ती डायरेक्ट 50 लाखावर येणार आहे महापालिकेचं बचत करण्यासाठी. ही सगळी कामं महापालिकेचं आम्ही सत्तेत आल्यानंतर इम्प्लिमेंट झालेले आहेत. राहिला पाणीचा विषय, शिंदेसाहेब कित्येक वर्षापासून एकच सांगतात की मी पाईपलाईन आणली, पण पाईपलाईन आणली साहेब, आम्ही मान्य केलं तुम्हाला, तशा पद्धतीनं लोकांनी भरभरून मतं दिली, पण आता ती पाईपलाईन गंजली आहे. आता कुठेही होल पडून बाहेर पाणी जाते आणि मोठ्या प्रमाणात लिकेज, लोक चोरी करतात. पण सोलापूर ह्या पाण्यापासून वंचित राहण्याचं कारणसुद्धा तुम्हीच आहात. आज दुहेरी पाईपलाईन झाल्यानंतर आम्ही रोज पाणी देऊ याचं आश्वासन आम्ही लोकांना दिलं आहे. दुहेरी पाईपलाईनला 1-1.5 वर्ष लागतील. पण मला काय म्हणायचं आहे, तुम्ही गेल्या वेळी सत्तेत असताना तुमच्या प्रणिती शिंदे मॅडमनी 50% पाणी कपात करतो म्हणून बिलामध्ये कपात करतो म्हणून सांगितलं. त्याची इम्प्लिमेंटेशन का झालं नाही? आज तो बोजा आमच्याकडे, आम्हाला तिजोरी खाली करून दिलात आणि आमचं तो पूर्ण बोजा आमच्यावर पडतं. आणि जे कामं आमचे दोन्ही मंत्री आज वाद आहेत तुम्ही म्हणता, असला कुठल्याही प्रकारचा वाद आम्हाला दिसून येत नाही. कारण जे आज सुभाष देशमुख 101 कोटी रुपये दक्षिणसाठी, विजय देशमुख 27 आणि 14 हे 50 कोटी शहर उत्तरसाठी, मध्यमध्ये फक्त प्रणिती शिंदे हे आमदार असल्यामुळं तिथं निधीचा अभाव आहे आणि ते मॅडम आमच्याशी कोऑर्डिनेशन करत नाहीत म्हणून तो विकास थोडा तिथं थांबलेला आहे. कारण मी मध्यमधला आहे, मध्यचा नगरसेवक आहे, मला मान्य आहे. पण या दोन्ही नेत्यांनी आज सोलापूरचे तुम्ही रस्ते बघू शकता, तुम्ही बाकीचे लाईटी बघू शकता किंवा कचरा, आताच तुम्ही मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं निवारण ज्या पद्धतीनं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं किंवा आज सोलापूर ज्या पद्धतीनं कचरा मुक्त करण्यात आलं, आज घंटागाडींचा विषय असो, या सगळं इम्प्लिमेंट साहेब या सरकार आल्यानंतर, आणि अभिमानाने सांगतो मी त्या पक्षाचा नगरसेवक आहे म्हणून. तर राज्यामध्ये भाजप आणि सेनेची युती आहे, केंद्रात देखील आहे, परंतु सोलापूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना ही विरोधी बाकावर आहे आणि आता लोकसभेमध्ये परत भाजप आणि शिवसेना एकत्र येताना पाहत आहेत. मग नागरिकांनी कसा विश्वास ठेवा दोन्ही पक्षावर? साहेब, किती केलं तरी विशालजी मी एवढं सांगू इच्छितो, हे आम्ही दोघं भाऊ आहेत. कधी मोठे भाऊ ते ठरतात, कधी लहान भाऊ आम्ही ठरतो की आम्ही लहान ठरतो, ते मोठे ठरतात. आणि माननीय बाळासाहेब ठाकरे, प्रमोदजी महाजन, गोपीनाथजी मुंडे यांच्या नेतृत्वात तयार झालेली ही युती आहे. सगळेही आम्ही हिंदू धर्मांना किंवा हिंदुत्वासाठी लढणारी माणसं आहोत आणि हिंदुत्वामध्ये जेव्हा काही अडचण येतील किंवा हिंदुत्वाच्या विरोधात कोणी करत असेल तर आम्ही दोघे भाऊ नक्की एकत्र येतो. कोणाच्या घरात भांडण नाहीत, मला एवढं सांगा. माझ्या धाकटाबावर असतील, तुमच्या घरात असतील, भांडेलं भांडं वाचतं, पण याचा अर्थ असं होत नाही की लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवू नये. यापूर्वीसुद्धा 4-5 वर्षाखाली अशा पद्धतीने आम्ही दोघं वेगळं लढलो, पण जेव्हा
महाराष्ट्राच्या हिताचं पाहायला गेलं तेव्हा नक्की आम्ही दोघं एकत्र आलो, कारण विचार आमचे एक आहेत. सगळ्याचे जेवढं विचार आमचे एक असल्याकारणाने आम्ही एकत्र येऊ शकतो. हा एकमेव पक्ष असा आमच्याशी आहे, म्हणून आम्ही त्यांच्याशी जातो. आणि लोकांना माहिती आहे घरचे भांडण आहे ते कधी मिटवतात, कधी येतात. त्यामुळं आम्हाला असं वाटत नाही. महापालिकेच्या बाकावरसुद्धा शिवसेना बसत असताना आम्ही काम करताना कित्येक वेळाने एकमताने करतो, कारण सोलापूरचा हिताचा विषय आहे, त्यांना माहीत आहे. म्हणून आमचं विचार कुठंतरी जुळतं. म्हणून आत्ताही या इलेक्शनमध्ये समोर जात असताना आमच्या नेत्यांनी तसं ठरवलं की बाबा आपण ह्या इलेक्शनात दोघं मिळून ठरवावं. म्हणून आमचे इक्वेशन असतील, आमचे विचार असतील, एकधारेचे आहेत, म्हणून आम्ही एकत्र लढतो. तर भाजपचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज यांच्यासाठी भाजपचे अंतर्गत मतभेद मिटवून नेते जरी एक झाले असले तरी कार्यकर्ते अद्यापपर्यंत एक झालेलं चित्र पाहावयास मिळत नाही, अशी चर्चा नागरिकांमध्ये नेहमी रंगलेली असते. काय सांगाल त्यावर? नाही, मला असं वाटत नाही, कारण आमचा भाजपाचा कार्यकर्ता किंवा शिवसेनेचा कार्यकर्ता पक्ष म्हणलं तर सगळे मतभेद विसरून काम करत असतात. कारण कित्येक लोकांकडनं मीच ऐकलं आहे हे भाजपवाले शिवसेनेवाले जेव्हा इलेक्शन होतं सगळे एक होतात. हे खरंच आहे. आमच्यात कुठलंही दुमत नाही, कुठलेही लोक बाहेर केलेले नाहीत आणि कोणीही रुसला फुगविलेलं नाही. प्रत्येकाला विश्वास घेऊन काम करायचं आता चालू आहे. आता आमचे देशपांडे साहेबसुद्धा बरेच वर्ष जनता बँकेत होते, तेही सक्रिय झालेत. आमचे त्या दुसरे नेते आपल्या मेंजी साहेब असतील तेही सक्रिय झालेत. बनसोडे साहेबसुद्धा ॲक्सेप्ट करून गेले की मीही येणार प्रचाराला म्हणून. त्यानंतर बाकीचे जुने कार्यकर्ते त्यांची टीम तयार केली आहे, त्या सगळे आता कामात आहेत. बूथ यंत्रणा आमच्याकडे सगळीकडे व्यवस्थित लागलेले आहे. आमचा विश्वास, भाजपाचा विश्वास बूथ यंत्रणावर फार मोठ्या प्रमाणात असतं आणि बूथवरच आम्ही निवडून येतो. आणि ह्या बूथ यंत्रणामध्ये कित्येक वर्षापासून आम्हाला एक कार्यकर्ता मिळत नसताना 1982 पासून, पण आज सगळ्यात जास्त आम्ही संकल्पना केलेली 1 बूथ 10 यूथचा आज 1 बूथ 25 यूथ झालं आहे. म्हणजे आम्ही बूथवर एवढी पकड ठेवून आहे. आणि आमचा प्रत्येक कार्यकर्त्यांकडे आता याद्या गेलेल्या आहेत, त्याची छाननी झालेली आहे आणि लोक विस्थापित झाले, लोकांना कसे बोलून घ्यायचे याची सगळी स्ट्रॅटेजी ठरली आहे. आत्ता कुठलेही काम आमच्याकडं शिल्लक नाही. आम्ही नक्की या इलेक्शनमध्ये 100% मी सांगू शकतो, बनसोडे साहेब जरी 2.25 लाखाने आले तर महाराज 3 लाखाने येतील. तर मागील वेळेस खासदार शरद बनसोडे हे आपले उमेदवार होते आणि विद्यमान परत त्यांनाच एकदा खासदारकी तिकीट मिळावं अशी चर्चा असताना डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज यांना जातीचं समीकरण आणि धर्माच्या ह्याच्यावर आपण मतं मागणार अशी एक चर्चा आहे आणि असा एक आरोप केला जातो. त्याबद्दल काय सांगा? नाही साहेब, असा तुम्हाला सांगतो, काही नेत्यांना अवघड निर्णय घ्यावे लागतात. त्यामध्ये सोलापूरसुद्धा आहे. तसं एक्झाम्पल पाहायला गेलं तर किरीट सोमय्या मुंबई ईशान्येमधून असतील किंवा लातूरचे खासदार त्यांचंही तिकीट कापण्यात आलं आणि बदल करण्यात आलं. लोकांचं गल कुठं आहे, लोकांना कोण ॲक्सेप्ट पाहिजे. बनसोडे साहेब कुठंतरी नक्की कमी पडले असतील, त्या पद्धतीनं पक्ष विचार केला असेल आणि एक चांगला उमेदवार द्यावं. आणि आपल्याकडं 15 वर्षासाठी आरक्षित असलेली जागा असल्याकारणाने फार पडताळणी करून आम्हाला द्यावं लागलं. आणि त्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे लास्ट मोमेंटपर्यंत आमचा विषय होता की त्या माड्याचा आणि सोलापूरचा की सस्पेन्समध्ये ठेवलं नाही तर कोण येणार. पण एखादा चांगला व्यक्ती आम्ही द्यायचं संकल्पना नेत्यांची होती. म्हणून जय सिद्धेश्वर महाराज यांना चाचपणी करून त्यांची सगळी कागदपत्रं बघून आणि त्यांचं पूर्ण क्रायटेरिया, ज्या लोकांनी आज भगवा दहशतवाद म्हणून शिंदेसाहेबांनी जो आरोप केला होता त्या भगवा दहशतवाद अशा शब्दाला अनुसरून आम्ही उत्तर देण्यासाठी भगवा वस्त्रातल्या माणसाला निवडून आणण्याचा संकल्प केला आणि त्या पद्धतीने नेते मंडळींनी त्यांना तिकीट दिलं आहे. आणि आत्ता सगळ्या स्वरूपातून महाराज एक एज्युकेटेड आहेत, PhD केलेले आहेत. त्यांनी वाराणसीमधून एक चांगली शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या हिंदी त्यांचं सगळ्यात चांगलं मजबूत आहे. भलेही कन्नडी चांगलं बोलत असतील, मराठीत त्यांना वेळ लागत असेल बोलायचं, पण इंग्लिश असेल, कन्नड असेल आणि हिंदूचं वक्तृत्व फार चांगलं आहे. आणि त्यांनी पुढचे विचार आहेत. आणि स्वामी असलं तुम्ही आता योगींना बघू शकता, मोदींना बघू शकता. आता या स्वामी नाही बघा, यांना संसार नाही, यांनी पूर्ण वेळ देतील सोलापूरच्या मतदारसंघात असेल, बाकीच्या देशासाठी यांच्याकडनंसाठीच अपेक्षा करू शकतो. आता कित्येक उदाहरण आपल्यासमोर आहेत. त्यामुळं आम्हाला असं वाटत नाही कुठले मतभेद आमच्या पक्षात आहेत आणि कोणाला वंचित ठेवून आम्ही हे काम करतो आहेत. सगळे कामाला लागतील. अजून 3-4 दिवसानंतर वातावरण अजून चांगलं दिसेल आणि सगळे नेते मंडळी आपल्या सोलापूरला येणार आहेत. त्यांचं वेळ आल्यानंतर काळ ठरवेल की कोण निवडून येणार आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप सेनेची युती आहे, परंतु शिवसेनेला कुठेतरी विश्वास घेतलं जात नाही अशी एक चर्चा आहे नागरिकांमध्ये. काय सांगाल? आता कालच मी मध्यमध्ये मेळावा घेतला, मेळावापूरची पूर्व बैठक केली. त्यामध्ये ठोंगे पाटील असतील, महेश अण्णा असतील, प्रताप चव्हाण असतील, भैया धाराशिवकर, बरेचसे नेते एकत्र आलो. आम्ही सगळ्यांनी संकल्पना केली की बाबा आता काही करून दोघा भावांनी मिळून ही इलेक्शन लढवायची. कोणीही नाराज होता कामा नये. स्वतः महेश यांना असं स्वतः सांगितले, आम्ही कुठल्याही प्रकारचे नाराज नाही आहोत. आम्ही तुमच्यापेक्षाही एक पाऊल पुढे होऊन आम्ही त्या पूर्व बैठकीत असं मेळावा आमच्या 8 तारखेला आहे. पण महेश अण्णांनी आणि ठोंगे पाटलांनी असं सांगितलं की या दोन्ही मंत्री आपल्या सोलापुरात आहेत, उत्तर असेल किंवा दक्षिण असेल, आपण मध्य म्हणून इथं लक्ष आपण सगळ्यांनी घालून सगळ्यात या दोन्ही मंत्रींपेक्षा जास्त लीड आपण मध्यमधनं द्यावं अशी संकल्पना आम्ही ध्येय राखून काल निर्णय झाला. त्यामुळं आमच्यात कुठले मतभेद आता शिवसेनेत आणि कार्यकर्त्यात नाही. काल तुम्ही विचारू शकता कुठल्याही कार्यकर्त्यांना जोमाने काम लागलं आहे. बूथ यंत्रणामध्ये सुद्धा आम्ही त्यांना इन्क्लूड केलेलं आहे आणि आता ते त्यांच्या प्रभागातील ज्या नगरसेवक त्या एरियातले आहेत त्यांच्यानं ते नगरसेवक कामाला आलेले. मग तुम्हाला उदाहरणार्थ बडूरवाले असतील किंवा ह्यांचाटे असतील, देवेंद्र खोटे असतील, हे सगळे आपल्या वार्डातून कामाला लागलेले आहेत. त्यामुळं आम्हाला असं कुठलीही शंका नाही. लोक अशा गोष्टीचा विचार करत असतील, नेते मंडळी आणि काँग्रेसवाले असा अपप्रचार करत असतील तर असतील, पण आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. आता सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर उभे आहेत, त्याचप्रमाणे भाजपकडून डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज आहेत आणि काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आहेत. तर खरी लढत कुणामध्ये होईल? मी एवढंच सांगू इच्छितो, जे पब्लिक टॉक आहे मी पण तेच म्हणतो आहे. शिंदेसाहेब आज 3 नंबरवर असतील अशी 100% लोकांना अपेक्षा आहे. आमची लढाई वंचित बहुजनांसोबतच आहे आणि ती लढाई करत असतानासुद्धा डिवाइड अँड रूल पॉलिसी असणार आहे. कारण हे दोघंही आपापल्या गोष्टीसाठी भांडत आहेत किंवा वंचित बहुजनासाठी. आम्हीसुद्धा बहुजनांचे नेते कित्येक दिले आमच्या भाजपाकडून, ते त्यांचे प्रयत्न करायला लागले शिंदेसाहेबाचे. पण मी एवढंच सांगू शकतो, आत्ताही सांगितलं, आमचे 2.5 लाखाची बनसोडे साहेबाची आता 3 लाखांनी नक्की येऊ ही एवढी खात्री आम्हाला आहे. डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज यांना नागरिकांनी का निवडून द्यावं? मी आता तुम्हाला सांगितलं, संन्यासी आहेत आणि आत्तापर्यंत त्यांचे जेवढे प्रवचन ऐकले, लोकांसाठी समर्पित असलेले माणसं पक्षांनी दिलेत आणि ह्यांच्याकडं कुठल्याही गोष्टीकडनं आपण आरोप करू शकत नाही. हिनी काय उद्या या सगळ्या गोष्टीमधनं मठाच्या रूपात बिल्डिंग उभा करणारे नाही आहेत. त्यामुळं असं वाटतं हे लोकांसाठी झटणारे आहेत. कित्येक भक्त आहेत आमच्यासाठी एवढंच म्हणणं आहे की एक खासदार नाही, त्यांचे प्रत्येक भक्त एक खासदार म्हणून काम करणार आहेत आणि एक एज्युकेटेड आणि एक चांगलं वक्ता किंवा चांगला अभ्यासू माणूस आपल्याकडं दिलं आहे आणि त्यांचे म्हणजे निष्पाप माणूस म्हणून लोक नक्की त्यांना ॲक्सेप्ट करतील आणि त्यांच्याकडनं तेवढीच अपेक्षा आहे. आणि काल आम्ही यंत्रमागधारकांचा असेल किंवा बाकीच्या कामगारांचे मेळावा किंवा प्रत्येकाने फिरत असताना महाराज एकच सांगतायत की काही करून मोदीजींना हात बळकट करण्यासाठी मला निवडून द्या. मी स्वार्थी नाही, मी माझ्यासाठी मागत नाही, मी मोदीजींसाठी मागतो आहे, मी जनतेसाठी मागतो. ते एवढं निष्पापसाद बोलत असताना त्यांची कुठलीही प्रायव्हेट गोष्ट आपल्याला वाटत नाही की बाबा मी त्यांच्यासाठी करतायत. अशा नेत्यांसाठीच आमच्या नेत्याने आम्हाला उमेदवारी दिली. अशा लोकांसाठी काम करण्यासाठी प्रत्येकजण शिवसेना असेल भाजप असेल तयार आहे. तर सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य घेऊन भाजपचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज हे निस्वार्थी भावनेने सर्वांच्या समोर येत आहेत आणि त्यांना नक्कीच जनता स्वीकारेल आणि भरघोस मताने निवडून देईल विश्वास भाजपचे नगरसेवक नागेश वल्ल्याळ यांनी व्यक्त केलेला आहे. सत्ताचक्र या विशेष कार्यक्रमात अशाच नेत्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. पाहत रहा BR न्यूज चॅनल.